नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर आज आपण बनवूया महाशिवरात्र स्पेशल थाळी. तर पहिल्यांदा बनवून घेऊया आपण साबुदाणा. साबुदाणा बनवण्यासाठी कोणकोणते साहित्य लागते हे बघूया. इथे घेतलेले आहे शेंगदाणे छान असे भाजून कूट करून घेतलेले आहे. इथे घेतलेली हिरवी मिरची, इथे बटाटा घेतलेले उकडून 3 आणि साबुदाणा रात्रभर पाण्यामध्ये भिजू घातलेला आहे. हे बघा, आपण इथे एक कढई घेतलेली, त्याच्यामध्ये घालूया तेल. त्यामध्ये घालूया बटाटा. बटाटा ऑलरेडी उकडून घेतलेला आहे, त्यामुळे तो जास्त वेळ होऊ द्यायचं काम नाही. त्याच्यामध्ये घालूया हिरवी मिरची. हे बघा, त्याच्यामध्ये घालूया शेंगदाण्याचा कूट. शेंगदाण्याचा कूट 1 मिनिट तेलामध्ये असं परतून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये घालूया साबुदाणा. आणि छान असं मिक्स करून घेऊया. त्यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ. मीठ हे मस्त मिक्स करून घेऊया. हे बघा, मस्त असा साबुदाणा तयार झालेला आहे. चला तर आता आपण दुसरी रेसिपी बनवूया, साबुदाणा वडी. साबुदाणा वड्यासाठी कोणकोणते साहित्य लागते हे बघूया. इथे घेतलेला आहे साबुदाणा रात्रभर भिजू घातलेला आहे. इथे घेतलेली आहे हिरवी मिरची. इथे घेतलेले आहे शेंगदाणे मस्त छान भाजून त्याचा कूट. आणि इथे घेतलेले 4 उकडून बटाटे. चला तर आता आपण साबुदाणा वडे करूया. हे बघा, इथे एक आपण भांडं घेतलेले, त्याच्यामध्ये घालूया साबुदाणा, हिरवी मिरची, शेंगदाणे, बटाटा कुचकरून असा घालूया. त्यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ. आणि थोडंसं तिखट ऑप्शनल आहे. आणि सर्व बॅटर एकजीव करून घेऊया हाताच्या साहाय्याने. हे बघा, सर्व बॅटर एकजीव करून घेतलेलं आहे. तोपर्यंत आपण एक कढई घेऊया. त्यामध्ये घालूया तेल. तेल आपलं गरम होईपर्यंत आपण एक एक करून असे सर्व वडे तयार करून घेऊया. हे बघा, एक एक करून सर्व असे वडे तयार झालेले. चला तर आता आपण तेलामध्ये फ्राय करूया. हे बघा, वडे किती छान तयार झालेले आहे. गरमागरम साबुदाण्याचे वडे तयार झालेले आहे. चला तर आता आपण बनवूया साबुदाणा आणि भगरचे डोसे. साबुदाणा आणि भगर रात्रभर भिजू घातलेली 1 वाटी भगर आणि अर्धा वाटी साबुदाणा. चला तर मिक्सरमध्ये याची बारीक अशी पेस्ट करून घेऊया.
हे बघा पेस्ट तयार झालेली आहे. चला तर एका भांड्यामध्ये घालूया. पेस्ट मध्ये घालूया चवीपुरतं मीठ आणि थोडंसं पाणी आणि बॅटर एकजीव करून घेऊया. हे बघा बॅटर एकजीव तयार झालेला आहे. त्यामध्ये थोडं पाणी घालूया. हे बघा इथे आपण डोस्याचं पॅन घेतलेलं आहे. पॅन थोडं गरम होऊ द्यायचं. पॅनला छान असं तेल लावून घेऊया. त्याच्यावरती घालूया बॅटर. आता गॅसची फ्लेम हाय करूया. हे बघा मस्त असा डोसा तयार झालेला आहे. हे बघा दुसरा डोसा सुद्धा घालून घेतलेला आहे. हे बघा गरमागरम डोसे तयार झालेले आहे. तर मग डोस्यासोबतची आपण चटणी करून घेऊया. इथे घेतलेले शेंगदाणे आणि खोबरे. शेंगदाणे आणि खोबरे रात्रभर पाण्यामध्ये भिजू घातलेला आहे. हे बघा खोबऱ्याचे बारीक बारीक असे काप करून घेतलेले आहे. शेंगदाणे घातलेले मिक्सरच्या भांड्यामध्ये. त्याच्यामध्ये घालूया खोबरं. त्याच्यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ. त्यामध्ये घालूया 1 चम्मच दही आणि मिक्सर मधून पेस्ट करून घेऊया. त्यामध्ये घालूया हिरवी मिरची. हे बघा चटणी तयार झालेली आहे. हे बघा एका पातेल्यामध्ये आपण तेल घातलेलं आहे. तेल कडकडीत झाल्याच्या नंतर चटणीमध्ये टाकूया. हे बघा तेल कडकडीत झालेलं आहे. ते चटणीमध्ये घालूया. छान असं मिक्स करून घेऊया. चटणी आपली तयार झालेली आहे. हे बघा उपवासाची थाळी तयार झालेली आहे. इथे आहे साबुदाणा वडे, इथे आहे शेंगदाण्याचे लाडू, इथे आहे डोसे, इथे आहे आमटी, इथे आहे शेंगदाण्याची आणि खोबऱ्याची चटणी, इथे आहे दही आणि इथे आहे साबुदाणा. चला तर तुम्ही पण या साबुदाणा थाळी खायला. बाय.